नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृदोष व कालसर्पदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी तसेच सर्व अडीअडचणी दूर करण्यासाठी कुठले सोपे उपाय आपण या पंधरवड्यात या पितृपक्षात करू शकतो, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये ओम पितृदेवताय नमः असे जरूर लिहा, म्हणजे पितरांचा आशीर्वाद आपल्याला जरूर लाभेल। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, पितृपक्षाला प्रारंभ होत आहे। हिंदू धर्मात या दिवसाचेही खास महत्त्व आहे। पितृपक्षात पितरांची पूजा आणि श्राद्धविधी केले जातात। असे केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते। खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना बाळगून पितृ प्रसन्न होत असले तरी काही गोष्टी रोज लक्षात ठेवल्या तर जीवनात सुख शांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते। श्राद्ध पक्षामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय करण्याची परंपरा आहे। हिंदू धर्मात पितृपक्षाच्या काळाला विशेष महत्त्व आहे। 15 दिवसांचा हा विशेष कालावधी पितरांना समर्पित आहे। पितृपक्षात पितरांसाठी स्नान, दान, तर्पण आणि श्राद्धविधी केले जातात। पितृपक्षादरम्यान पूर्वजांचे आभार मानले जातात आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो। पितरांचे भक्तिभावाने श्राद्ध केल्याने त्यांचे पिंडदान व तर्पण होते। पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला पृथ्वीवर भेटायला येतात आणि श्राद्ध केल्यानंतर आपला आशीर्वाद देतात। पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी पितृपक्षाचा काळही उत्तम आहे। अशा वेळी काही उपाय केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे। तर चला जाणून घेऊया पितृपक्षातील कोणती कामे आहेत जी केल्याने जीवनात प्रगती होईल आणि पितरांचा आशीर्वादही आपल्याला मिळेल। तर पहिला आहे, पितृपक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी खूप चांगला मानला जातो। पितृपक्षादरम्यान श्राद्धविधी किंवा पिंडदान हे जाणकार व्यक्तींच्या हस्ते करावे। यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आपल्याला आशीर्वादही देतात। तसेच पितरांच्या मृत्यूची तिथी माहिती असेल तर त्याप्रमाणे श्राद्ध किंवा पिंडदान करावे। जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नसेल तर तुम्ही अश्विन कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिंडदान करू शकता। हे देखील पूर्ण परिणाम देते। नंतर पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर पितृपक्षाच्या काळात भुकेल्या आणि गरजू लोकांना अन्न द्यावे। याशिवाय मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला चोला अर्पण करावा। प्राणी आणि पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी। मंगळवारी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवाही करावी। तसेच पितृपक्षात दररोज पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालावे। कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण करायला विसरू नये। तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आणि गरिबांचा अनादर करू नये। त्यांना यथाशक्ती दान जरूर करावे। पितृपक्षात दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे आईवडील हयात आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही। ज्यांचे आईवडील हयात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि अधिष्ठाता देवतांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे। जे मातापिता हयात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणाभिमुख करून तर्पण करावे। तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे। तसेच पितृपक्षात दररोज गायीला चारा खाऊ घालावा। रोज जेवण तयार करताना गायीसाठी पोळी वेगळी काढावी। असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो। पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गायीला चारा दिल्यास श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे। पितृपक्षाच्या काळात गायीला गवत खाऊ घालण्याने पितरांचा नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतो। तसेच पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा जरूर लावावा। पितृपक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात असे सांगितले जाते। तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन जरूर करावे। तसेच पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे। असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते। तसेच नकारात्मकता आणि दोषांपासून मुक्ती मिळते। असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर होईल। तसेच पितृपक्षात दररोज
स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल असेल तर जरूर टाकावे। तसेच पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी। पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते। रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील लागतो। त्यामुळे पितृपक्षाच्या काळात उष्टी भांडी घरात ठेवू नयेत। तसेच पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप जरूर करावा। या मंत्रांचा जप केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते। मंत्र असा आहे, ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात। दररोज हा मंत्र जरूर म्हणावा। तसेच दररोज घरामध्ये पितरांच्या नावाने धूप अवश्य द्यावी। यासाठी जळत्या शेणाच्या गोवरीवर भाजी पोळीचे छोटे छोटे तुकडे अर्पण करावेत, दिवा लावावा आणि हार फूल अर्पण करावेत। एखाद्या गरिबाला काळी घोंगडी किंवा पांघरूण दान करावे। तसेच एखाद्या गोशाळेत गायींना हिरवा चारा दान करावा। तसेच पितृपक्षात शिवलिंगावर जल आणि काळे तीळ अर्पण करावेत। तसेच संपूर्ण पंधरवड्यात म्हणजे पितृपक्षात स्वयंपाकातील पोळी गाईला आणि कुत्र्याला रोज जरूर खाऊ घालावी। तर मंडळी, हे सर्व उपाय केल्याने पितृदोष आणि कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो। धनसंबंधित कामातील अडचणी दूर होऊ शकतात आणि पितृदेवतांच्या कृपेने आपली दुर्भाग्यातून मुक्तीही आपल्याला मिळू शकते आणि आपल्या घरात इडापिडा जाऊन सुख समृद्धी आणि भरभराट आपली होऊ शकते। तर मंडळी, वरील उपायांपैकी जास्तीत जास्त उपाय या पितृपक्षात आपण करण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या पितरांचा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपण या पितृपक्षात घेऊया। तर मंडळी, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।